हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहे पालक पनीर. त्यासाठी आपण पालक 2 ते 3 मिनटासाठी बॉईल करून घेऊ. बॉईल झाली की मिक्सरमधून त्याची पेस्ट काढायची आहे आणि 2 छोटे टमाटर घेऊन त्याची पण पेस्ट काढून घेऊया. एका साईडला आपण पनीर घेतले आहे, त्यामध्ये मिरची पावडर, हळद आणि मीठ घालून त्याला मिक्स करून फ्राय करून घ्यायचं आहे पनीरला. पनीर फ्राय झालं की पनीरला साईडला काढूया आपण आणि त्याच तेलामध्ये आपल्याला 2 बारीक चिरलेले कांदे टाकायचे आहे. त्यामध्ये लसूण अद्रकाची पेस्ट घालूया. आता त्यामध्ये हळद, मिरची पावडर आणि मॅगी मसाला घालूया. मॅगी मसाला टाकल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ घालून टोमॅटोची प्युरी टाकायची आहे आपल्याला. टमाटर छान झाल्यानंतर त्यामध्ये आपण पालकाची पेस्ट काढलेली ते घालूया. 3 ते 4 मिनटं पालक शिजून झाल्यानंतर एका वाटीमध्ये अर्धा वाटी पाणी घेतलं आहे. त्यामध्ये पालक पनीरचा मसाला घेतला आहे, त्याला मिक्स करून आपण ते घालूया त्यामध्ये. पालक छान झाली आहे. उकळी आल्यानंतर त्यामध्ये पनीर घालूया. 3 ते 4 मिनटं झाल्यानंतर भाजी आपली रेडी आहे, पालक पनीर. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल, नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. थँक्यू.